SRPF गट 1 चेस्ट नंबर 26 रामटेकडी. आज आहे आमच्या ट्रेनिंगचा 21वा दिवस. तर आज नेमकं काय घडलं हे आज आमचं एवढं खास दिवस काय होता आणि रगडा पण जास्त होता. कारण की का आज ली इनफर्ड शॉर्ट मॅगझिन 303 इंचेस रायफल हे नेमकं नाव काय आहे? हे नाव आहे एका रायफलीचं, जे की ह्या रायफलीविषयी आम्हाला माहिती हवं आहे आणि ह्या रायफलीची आमची शूटिंग होणार आहे. शूटिंग म्हणजे धडाधड 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 ठो 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 ठो. तर म्हणजे नेमकं काय झालं, 4 वाजता उठलो, पाऊस पडत होता, आणखी झोपलो, 5 वाजता उठलो, फ्रेश वगैरे झालो, पुसून धुवून एकदम चकाचक झालं होतं. स्विमिंग पण केली होती एकदम मजेशीर. जायला 6 वाजले. फक्त आमची एक ग्राउंडमध्ये ETC ग्राउंडमध्ये लागते, स्वच्छ ठेवावं लागते, त्या बाजूमध्ये कचरा व्हायला नाही पाहिजे. तर सर्वात आधी तर तिथं एक साफसफाई केली. त्याच्यानंतर आमच्या स्क्वॉडची एरिया साफसफाई केली आणि त्याच्यानंतर फॉलिंग केली. घाळापुरे सर आले, रिपोर्टिंग घेतली. रिपोर्टिंग म्हणजे असं सांगण्यात आलं की रिपोर्टिंगमध्ये सगळीजण मंजूर आहेत, 25 जण हाजर आहेत आणि एक राजीनामा आहे. तर सगळं ओके चालत होतं. ही वेळ होती रनिंग करायची, तेव्हा ऑलरेडी रात्री पाऊस पडून गेला होता. तर खाली एकदम वलसर होता, माती कमी असल्याने लवकर वाळून जातो. त्यामुळे राऊंड एकदम फटाफट घेतले. आज आम्ही सगळ्यात जास्त राऊंड मारले होते. कसं काय? कारण की 2 राऊंड झाले, 3 राऊंड झाले, 4 राऊंड झाले, 5 राऊंड झाले, 6 राऊंड झाले, 10 झाले, 12 झाले, 15 झाले. त्याच्यानंतर बी भाई थंब नाही. त्याच्यानंतर कसं तरी शेवटचे 2-3 राऊंड मारले आणि एक 8व्या स्क्वॉडचं सर आमच्यासोबत पळाले. भाई साहेब असले पळाले, 1-2 राऊंड असे वळले. त्याच्यानंतर भाई हे रनिंग करणं तर एकदम नॉर्मल वाटायला, एकदम काही वाटायला गेले. असं म्हणजे चिल्लर झालेलं वाटायला, 5 किलोमीटर बी चिल्लर वाटायला. भाई सिट्टी वाजली आणि सगळेजण थंब झाले. आमच्या जागेवर फॉलिंग केली. त्याच्यानंतर सगळेजण आपल्या स्पॉटवर हजर झाले. आमच्या पण स्पॉटवर हजर झाले भाई टीचर्स. सर्वात पहिला नियम आहे भाई आवाज हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं PT आणि ड्रिलमध्ये. आणि ते आवाजच आमच्या स्क्वॉडमध्ये कमी आहे. त्यामुळे भाई रगडा सगळ्यात जास्त त्याच कारणाने मिळतो. ते रगडा अतिशय खतरनाक होता. त्याच्यामध्ये आलं पुशअप्स आले, बेंड आले, त्याच्यानंतर हेलिकॉप्टर्स आला, त्याच्यानंतर डकवाट झालं. अशी बरेच पनिशमेंट टाईप किंवा PT असे सामील होते, ते आम्ही केलं. तर टेबल 1 आणि टेबल 2 दोन्ही बी संपले होते आणि त्याची प्रॅक्टिस घ्यायची होती. तर त्यासाठी शाळेत कोणते नवीन टीचर होते, त्यांनी आमचं टेबल नॉनस्टॉप घेतलं. प्लेट, साईड जम्प, प्लेट थंब, साईड जम्प थ्रू, साईड जम्प थंब, असं म्हणून बाई एकदम बॉडी एकदम गरम केली होती आणि सगळेजण एकदम जोशमध्ये होते. तर सगळे टेबलचं फटाफट घेतले. एक टेबल घेतला नवीन सरांनी, त्याच्यानंतर निकम सरांनी दोन्ही टेबल घेतले. कन्फ्युजन माझे होत होते, दोनदा कन्फ्युजन झाले. त्याच्यानंतर दोन्ही टेबल कंप्लीट केले. दोनदा रिव्हिजन झाले. एकदा निकम सरांनी घेतले, एकदा पुरा सरांनी घेतले. तिसरा टेबलमध्ये तिसरा काम चालू होता, तर त्याचं प्रॅक्टिस पण चालू होती. तर त्याच्या आधी नेमकं काय होतं, सांगण्यात आलं की आज रायफल्स वगैरे देण्यात येणार आहेत. तर त्या रायफल्सची आम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. तर ते रायफल्स दुपारी येणार होते. 12:30च्या नंतर आम्हाला फॉलिंग होती 2:15ची. तर रायफल्स वगैरे घेण्यासाठी वगैरे गेलो. तर PT वगैरे झाले, एकदम घाम आंघोळ झाली होती. असं वाटत होतं बाई नुसतं बॉडी व्हायब्रेट होत होती आणि नुसतं गरम वाफा येत होत्या. असली पनिशमेंट झाली होती जबरदस्त. असला PT जबरदस्त झाला होता आणि सगळे चारीकून अंगामधून सगळ्या वाफा निघत होत्या. तर नॉनस्टॉप लागली, ब्रेक झाला होता. तर ब्रेकमध्ये मस्तपैकी उपमा होता. उपमासोबत दूध अंडी केळी हे तर नॉनस्टॉप राहतं. तर नाश्त्याच्या नंतर 5-10 मिनिट वेळ लागतो. तिथं जाण्यापुरता तेवढा रेस्ट भेटतो. त्यानंतर रिपीट चालू होतो. त्यानंतर PT घेतली. PT झाल्याच्या नंतर ड्रिल्समध्ये पण टेबल्स घेतले. कारण की तेचर घेतले वाघमारे सरांनी शाळेत. वाघमारे सरांच्या हातामध्ये गेलं हे स्क्वॉट. वाघमारे सरांनी तेचलची प्रॅक्टिस घेऊ लागली. तेचलमध्ये ना अलग कॅन्डिडेट काढू लागले. कारण की ज्याची हँड स्विमिंग नाही किंवा ज्याची काही स्टाईल नाही त्यांना काढू लागले. तर त्याच्यामध्ये 3rd लेवल ऑलरेडी 2 मुलं काढलेले आली माझ्यावर बारी. माझी तर पायात मॅच होत नाही, कारण की मी NCCमध्ये बाई असं तेच चालमध्ये एवढं फास्ट नसते. तेच चालमध्ये एकदम स्लो असते आणि ती सवय मला लागलेली. आणि इथं थोडी तेच चालमध्ये 120ची स्पीड असते. तर त्याच्यामध्ये माझे हात वगैरे मॅच होणे, त्याच्यामुळं मला बाहेर काढलं. आम्ही तिघंजण प्रॅक्टिस करायलो. प्रॅक्टिस करताच ब्रेक झाला. 2:15ची मॅसेज आला होता. 2:15 वाजता रायफल घेऊन फॉलिंग व्हायचं आहे. तर 1 वाजला होता आम्हाला जेवण करण्यासाठी.
मुंगाची भाजी होती, त्याचबरोबर भात चपाती तर रेग्युलर खाल्ली आणि 1 घंटा आराम करायचा होता. मी आल्या रेस्ट केला. त्याच्यानंतर वेळ भेटत नाही म्हणून त्याच्यानंतर 1 घंटा झाला मॅचिंग गार्डनमध्ये आणि की क्वार्टर गार्डमध्ये. त्या क्वार्टरच्या गार्डनमध्ये सगळ्यात जास्त रायफली आहेत आणि सर्वात मोठा क्वार्टर गार्ड आहे हा. कारण की अख्ख्या महाराष्ट्रातून इथूनच पार्सल होतात वेपन्स, गन्स, बुलेट्स वगैरे सगळे. त्यामुळे इथं अलग इन्फंट्रीचे, अलग कोर्सेसचे, अलग गन्स, वेपन्स वगैरे अलग असतात. की भाई आम्हाला पाहिजे होतं ली इनफील्ड शॉर्ट मॅगझिन 303 इंचेस रायफल. तर ते रायफल्स एकदम कडीला होती. आत गेलो तर ते क्वार्टर्स, ते बॅरेज वगैरे सगळे रायफलने भरलेले होते. जेव्हा नाव वगैरे सगळं रजिस्टर केलं तेव्हा मी मध्ये शिरलो रूममध्ये, वेपनच्या रूममध्ये. भाई साहेब पाय ठेवायला जागा नाही, जिथं तिथं वेपनच सगळे. 500च्या जवळपास वेपन्स असेल ते, म्हणजे 303 इंचेस रायफलचे. बघून तर शॉकच झालो, कारण की एवढे मोठे गन वेपन्स मी तर लाईफमध्ये कधी बघितले पण नव्हते. तर ते आज माझ्या हातामध्ये येणार होते, ते म्हणजे शस्त्र ड्रिलसाठी. तर ते पाहताच मी तर शॉक तर झालोच होतो. तर ते आपल्या नंबरचे घ्यायचे होते. तर त्यानुसार आपल्या नंबरचे माझ्या आधीचे 25% मुलांनी घेतले होते. तर माझी बारी होती. मी 26 नावाची वेपन्स घेतली आणि बाहेर येऊन साईन केलं. तर असे मीच नाही, 250 कॅन्डिडेट आहे, सगळ्यांना वेपन्स होते, कारण की शस्त्र डील आजपासून सुरुवात होणार होती. तर त्यामुळे वेपन्स वगैरे घेतले आणि साईन वगैरे केली. त्याच्यानंतर ग्राउंडवर आलो. सर्वात आधीची ड्रिल म्हणजे काय, सावधान विश्राममध्ये वेपनला कसं धरावं लागते हे आधी शिकवण्यात आलं. त्याच्यानंतर त्या वेपनचे प्रकार शिकवण्यात आलं. त्याचे प्रकार बरेच आहेत, तर त्या प्रकाराविषयी माहिती देण्यात आली. तर आम्हाला घापुरे सरांनी ते मॅगझिन खोलून दाखवली, बोल्ट खोलून दाखवला, त्याच्यामध्ये चेंबर कुठं बसते आणि ते फायर कुठं होते, रेंज किती असते हे पण सांगितलं. त्याच्यानंतर त्या मॅगझिनविषयी माहिती थोडीफार दिली. दुसऱ्या सरांच्या हातामध्ये क्वाड सोपिला. तर ते सर होते घायाळ सर. तर घायाळ सरांनी आम्हाला लागलीच विचारले होते की सावधान विश्राम तुम्हाला शिकवलं आहे का, पार्ट पण शिकवलं आहे का. आम्ही हो म्हणले. तर ते पार्ट आम्हाला माहिती होतं. तर घायाळ सरांनी आम्हाला बगल शॉट एकदम सावधान पोझिशनमध्ये हे शस्त्र कसं उचलायचं, त्याच्यानंतर इथं थप्पा मारायचा, 1 मध्ये बगल शस्त्र शिकवली. त्याच्यामध्ये बरेच वेळ गेला, कारण की ते समजत नव्हतं, एकदम हार्ड होता. कारण की फर्स्ट टाईम शस्त्र हातामध्ये घेतली ही मोठी गोष्ट होते, आश्चर्यचकित होते, वरून ते आपल्याला शिकायचं होतं. तर बगल शस्त्र शिकलं, काय हार्ड नव्हता फायनली. त्याच्यामध्ये असं कॅन्डिडेटमध्ये कसं असतं, एक गलती आणि सबकी गलती असं मानलं जातं. तर कोणी बी जर गलती केली तर शिक्षा सगळ्यांना भेटणार, हे तर मान्यच होतं. तर त्याच्यामध्ये एकाने गलती केली तर शिक्षा दुसऱ्यांना भेटणार. कारण की सर आम्हाला स्वातंत्र्य समोर येऊन चेक करत होते की रायफल कुठं धरली, वरी धरली का खाली धरली, कडीपाशी धरली का मजलपाशी धरली का बॅरेलला धरली, त्याच्यानंतर ट्रिगरपाशी बोट आहे का हात आहे काय हे पण चेक करण्यात आलं. त्याच्यानंतर पोरांना एकदा ट्रायबी समोर डेमो बी दाखवला, त्याच्यानंतर बी काय नाही, धीरेचल वेपन्स हातामध्ये वर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये धीरेचल करायचं, ते होती पनिशमेंट. त्याच्यानंतर ह्याकडे येऊन त्याकडीपर्यंत गेलं धीरेचलमध्ये. त्याच्यानंतर तिथं सावधान विश्राम घेण्यात आलं. त्याच्यानंतर सावधान पोझिशनमध्ये रायफल वर घेऊन स्टँडिंग पोझिशनमध्ये उभे राहायचं होतं. तिथं पण सगळेजण असं असं वाटत होते जणू काय शोल्डरमध्ये काय पेन होत होते. तर हे पहिल्यांदा शोल्डरवर एवढा लोड पडल्याच्यानंतर पेन होत होते. तर ती पोझिशन रायफलची शिकून घेतली. त्यानंतर रिपोर्टिंग टाईम होती. त्याच्यानंतर वेपन्स वगैरे जमा आपल्या सिरियलप्रमाणे जिथून घेतली होती तिथं ऑलरेडी वेपन्स ठेवलेले होते. दुसऱ्या ठिकाणी वेपन ठेवून साईन मारून आलो. त्याच्यानंतर फॉलिंग झाल्याच्यानंतर सगळेजण पॉझिटिव्ह वगैरे देऊन आम्ही आलो जेवायला. तर आम्ही शेवटला गेलो होतो, कारण की सर आम्हाला बरेच माहिती गाळपुरे सरांनी आम्हाला थांबून घेतलं होतं. कारण की आम्हाला माहिती देत होते की मित्रांनो, आतापर्यंत अर्ध्याच्या वर दिवस झालेले आहेत, तरी पण तुम्हाला काही येत नाही आहे आणि तुम्हाला मी मागून घेतलेलं आहे. म्हणजे आमच्यामध्ये म्हणजे आमच्या स्क्वॉडमध्ये कन्फर्म कोणते टीचर राहिले नाही, 2-3 येऊन गेले. त्याच्यानंतर ह्या सरांनी म्हणले ह्यांचं लई नुकसान झालेलं आहे, ह्यांचं कोणती गोष्ट परफेक्ट नाही आहे, तर ह्यांना परफेक्ट करण्याचं काम माझं आहे. हे स्क्वॉड आता मी हँडल करतो. तर ते सर असं म्हणून ते आमचा स्क्वॉड घेतला. त्याच्यानंतर माहिती घेतला की प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा, कोणाला मारलं बिरलं तर राग येऊ देऊ नका. तुमच्याकडून मी तर सगळं शिकूनच घेणार आहे, सगळं शिकूनच तुम्हाला शिकून परफेक्टच बनणार आहे. आणि 1 नंबरचा गॉट हा ट्रेडमध्ये 1 नंबरच असला पाहिजे, तर काहीतरी ठीक आहे, नाहीतर स्वतःला बुडू नका. हे अतिशय महत्त्वाचं सांगितलं.
सुटका केली आणि आम्ही आलो डायरेक्ट जेवायला. मस्तपैकी जेवण केलं. भोपळ्याची भाजी होती, त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ होती, 2-3 चपात्या आणल्या आणि मस्तपैकी बॅरेजमध्ये आलो. फ्रेश वगैरे व्हायचं होतं, परंतु असं त्याच्या आधी दुसरे काम करायचं होतं. हे कपडे फिटिंग करायचे होते कारण की लूज झाले होते. इथं आल्यापासून शायद माझा 10 किलोच्या जवळपास वजन कमी झाला असेल, नाही किंवा बरंच तरी कमी झालं असेल. हे आलो होतो तेव्हा टी शर्ट हे फिट होता, आता किती लूज झाले. कळतं आहे की आपल्याला कपडे किती दिवसाला फिटिंग करावं लागत असेल. टेलरपाशी गेलो तर ते दुकान बंद होती. वापस आलो तर ऑलरेडी आम्हाला कमांडो हॉलमध्ये बोलवलं होतं, कारण की आमचे जे परेडसाठी जे आलेले युनिफॉर्म आहेत, ड्रेसेस आहे, त्याचे पैसे जमा करायचे होते. ते पैसे जमा करताना पाऊस आला होता, तर आम्ही हॉलमध्ये बसलो तर 1, 2, 3 ह्या स्क्वॉडचे पैसे जमा करत होते. तर आमचा शेवटी नंबर लागला, तर आम्हाला 10 वाजले होते पैसे जमा करायला. शेवटचा 26 मीच राहिलो होतो, तर मी पण पेमेंट वगैरे केले, ₹2450. त्यानंतर आलो स्क्वॉडमध्ये. कपडे वगैरे खराब होत होते कारण की पीटी करताना हे घाण झालं होतं सगळं. रायफलीचे ऑइल वगैरे शर्टवर लागलं होतं, तर ते वॉश केलं. कपडे अंघोळ तर केलीच नाही का, कारण की मला वाटलं होतं दुपारी पण कपडे खराब होणार आहेत, संध्याकाळी पण होणार आहे, तर संध्याकाळीच वॉश करताना अंघोळ वगैरे करू, त्याच्यानंतर आराम करू. तर असं काही झालं नाही. फक्त कपडे वॉश केलं, रेस्ट केलं आणि मस्तपैकी झोप लागली, कारण की इथं दिवसभर थकानच असते. बेडवर पडल्या झोप लागते मस्तपैकी. असा रायफलीचा दिवस आमचा खूप चांगला गेला आणि त्या दिवशी आम्ही बगलशस्त्र शिकलो. ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आमचे बरेच प्रकार शिकण्याचे वाटे आहेत. तर आजचा दिवस हा खूप छान होता असं मी म्हणेल, आणि आम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटलं आणि आमच्यासाठी परमनंट टीचर झालं, ही आमच्यासाठी खुशीची गोष्ट आहे. आणि आमचा स्क्वॉड आता 1 नंबर राहणार, ही मी तुम्हाला चॅलेंज करतो. तर तुम्ही पण आमच्या स्क्वॉडमध्ये सामील होत असाल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला भेटूया उद्या. बाय. आज आम्हाला बॅरेज सांभाळायचे आहे. हे बॅरेजचं आमचे सगळे स्क्वॉडमधले वर्कर्स इथं लागलेले आहेत आणि काही जण किचनमध्ये आहे. बी बॅरेज, सी बॅरेज आणि हे डी बॅरेज. आज ना मी सेंट्रीवर आहे.